एक महत्त्वाची घडामोड महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचं उद्या बेळगावमध्ये महाअधिवेशन आहे। कर्नाटक पोलिसांनी या अधिवेशनाला परवानगी नाकारली आहे। दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशन घेण्यावर ठाम आहे। बेळगावच्या वॅक्सिन डेपो मैदानावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवून त्या ठिकाणी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत। उद्या बेळगावमध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आले। महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकदा या प्रश्नावर कायमचा सोक्षमुख लावण्यासाठी आणि सतत सुनावणी घेऊन हा प्रश्न मोकळा करावा यासाठी आम्ही सतत मागणी करत आहोत। आणि उद्याचा महामेळावा जो आहे तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत घेणारच आहोत। काल रात्रीपासूनच बऱ्याच कार्यकर्त्यांना अटक ससर यांनी चालू केलेलं आहे, तरी देखील आम्ही आपलं धोरण सोडणार नाही। महाराष्ट्र समिती महाराष्ट्रातले नेते येऊ अगर न येऊ, पण आम्ही मात्र स्वतंत्रपणे तरी आमचा लढा हा आम्ही चालू ठेवणार आहोत। आणि आजपासून उद्यापर्यंत जे काय अटक होईल ते होईलच, पण आपलं धोरण आणि आपलं जे तत्व आहे महाराष्ट्रात येण्याचं ते आम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहोत। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसची पहिल्या दिवसापासूनची रणनीती अशी आहे की सीमा भागाचा प्रश्न हा सुटता कामा नये आणि त्या भूमिका कायमस्वरूपी स्वतःबरोबर ठेवून कर्नाटकमधलं सरकार, काँग्रेसचं सरकार हे काम करतं। मूळ उद्देशाने हे सुरू करण्यात आलं, ते उद्देश पूर्ण होताना कधीच दिसलं नाही। आणि संयुक्त महाराष्ट्राची जी निर्मिती झाली त्याचं कारण हे होतं, त्यामुळे ते मिळालं पाहिजे। हे तिथल्या भाषिकांचं, मराठी भाषिकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं असं चिरडून टाकणं योग्य नाही, सरकार कोणाचंही असो। शांततेनं जर सभा कोणी घेत असेल तर या देशामध्ये कुठलाही नेता कुठेही जाऊ शकतो, कुठेही फिरू शकतो, कुठेही राहू शकतो, कुठेही जाऊन सभा मीटिंग घेऊ शकतो, उद्योगधंदा करू शकतो। आणि अशा रीतीनं जे आहे अडवणं हे संविधानाच्या सुद्धा विरुद्ध आहे। महायुती किंवा महाराष्ट्र सरकार हे त्या ठिकाणी मराठी माणसांच्या बेळगावमधल्या पाठीशी उभा आहे। काल होतं, आज आहे आणि उद्याही राहील। अशा प्रकारच्या गोष्टींची राज्याचे मुख्यमंत्री दखल घेतील आणि योग्य तो मार्ग काढतील।